आज सकाळपासून आमचं काही ठरतच नव्हतं आणि काय झालं माहितीये का, यात आईच जिंकली आणि मला असं वाटतं पुढचे काही वर्षही असंच होणार. आज ना आमच्या मैत्रिणींचं ठरलेलं की कब्बन पार्कला भेटूया, पण रिद्वी ऐकायलाच तयार नव्हती. तिला स्कूलला जायचं होतं आणि रिद्वीला सोडून मी जाऊ शकत नव्हते. मग कसं तरी तिला दीपकने मनवलं. खूप वेळ कालपासून ते सुरू होतं घरामध्ये. मला 12 पर्यंत तिथे पोहोचायचं होतं. मग दीपक घराबाहेर पडला आणि लगेच मी आवरायला घेतला आणि कपाट ओपन केल्यानंतर ना ढिगभर कपडे जरी असले तरी प्रत्येक महिलेला हाच प्रश्न पडतो की आता काय घालू. आणि माझी थोडी नजर चुकली आणि रिद्वीने मस्तपैकी लिपस्टिक अप्लाय करून घेतली. त्यानंतर मी तयार झाले, छानपैकी सिरम लावून घेतला आणि लिटरली मी मागच्या 6 महिन्यांपासून हे सिरम आणि मॉइश्चरायझर युज करते, ज्याचा खूप छान इफेक्ट मला जाणवतोय. डर्माकोचं 10% नायसिनामाइड सिरम मी अप्लाय केले, ज्याने माझे ॲक्ने मार्क्स खूप लाईटन होत चालले आणि त्यासोबतच स्किन ड्राय होऊ नये म्हणून सेटाफिलचं मॉइश्चरायझर, जे माझ्या स्किन टाईपला खूप छान सूट झालं. आणि आज उन्हात जायचंय त्यामुळे सनस्क्रीन अप्लाय करणं तर बनताय. आणि रिद्वी माझ्याकडे एवढं एकटक बघत होती ना की आईचं काय काय सुरू आहे, आणि फक्त स्किन केअर केलं, छानशी लिपस्टिक लावली आणि माझा स्किन खूप हेल्दी आणि ग्लोईंग दिसत होती. त्यानंतर ज्वेलरी घालून घेतली आणि सकाळी दीपकला टिफिन मध्ये भेंडीची भाजी चपाती दिली होती. रिद्वीला भेंडीची भाजी आवडते, तोपर्यंत तिला ती खायला दिली आणि सकाळी फटाफट बॅटर मागवलं होतं आणि रिद्वीसाठी छान इडल्या बनवल्या, कारण दिवसभर खाण्यासाठी तिच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की बाहेरचं खाण्यापेक्षा घरून इडली बनवून घेऊन गेलेलं केव्हाही चांगलं. मग बॉटल वगैरे भरली आणि फटाफट आम्ही निघालो. लास्ट टाइम बाईक बुक केलेली, तर यावेळेला रिद्वीचं म्हणणं होतं रॅपिडोवर ऑटो बुक कर. तर तिकडे पोहोचलो. तिकडे मैत्रिणीचं वेट करत होतो स्टेशनवर आणि मेट्रोने आम्ही नलुरहली स्टेशनवर एक्झॅक्ट टाइमवर निघालो, त्यामुळे खूप वेळेवर तिकडे पोहोचलो. आणि गेल्या गेल्या लगेच आमचा धिंगाणा सुरू झाला. रिद्वीलाही तिकडे छान छान मैत्रिणी भेटल्या, त्यामुळे आता तिचं दिवसभराचं टेन्शन नव्हतं, कारण जर तिला बोर झालं ना तर ती 4 वेळा मला विचारते आई आता घरी कधी जाणार. त्यामुळे आता ती छान खेळत होती आणि या राईड्स मध्ये ना एवढी मजा आली. ग्रुपने ना एवढी धमाल येते की त्याला तोडच नाही. एवढं ओरडत होतं ना की सगळे आमच्याकडेच बघत होते आणि फुल ऑन जोश मध्ये होतो. इतक्या राईड्स एन्जॉय केल्या आणि रिद्वी सुद्धा तिच्या फ्रेंड सोबत छान छान एन्जॉय करत होती. त्यानंतर खूप साऱ्या रील्स शूट केल्या. मागच्या वेळेला हळदी कुंकूला गेलो ना तेव्हा फक्त 4-5 जणी आलेल्या, यावेळेला सगळ्याच आल्या. खूप साऱ्या नवीन मैत्रिणी भेटल्या आणि बँगलोरमध्ये मराठी लोक भेटले म्हणजे वा वा. तिकडे वडापाव तर पाहिजेच ना. आज असं फील झालंच नाही की यांना सगळ्यांना मी पहिल्यांदाच भेटते. एवढ्या गप्पा मारल्या आणि रील्सचं तर प्लॅनिंग असं जबरदस्त सुरू होतं ना की काय काय रील्स शूट करायच्या. आणि लिटरली एक सिक्युरिटी गार्ड तिकडे येऊन म्हणाला की अरे तुम्ही शांत बसा, खूप आवाज होता. एवढा धिंगाणा सुरू होता. कधी कधी असा एक अचानक केलेला प्लॅनच खूप स्पेशल असतो की नाही. सकाळी घरातून 10ला निघालेलो तर रात्री 8लाच घरी पोहोचलो. अशा छान छान मिनी व्लॉग साठी नक्की फॉलो करा. बाय.